मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो ॲग्रिकॉस अर्जुन आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण या प्लॉटमध्ये उभा आहे। या प्लॉटची आजची कंडिशन जी आहे ती तुम्ही बघू शकता। एक 46 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे। तर यामध्ये एक 8 ते 10 दिवसापूर्वी जो फळावरील जो डाग येतो, सेटिंगची समस्या होती आणि फळावरील जो डाग येतो अशा प्रकारचा डाग खूप जास्त आला होता आणि तो कव्हर होत नव्हता। कंटिन्यू रिप पाऊस, त्यामध्ये रात्रीचं जे दाव बादळ येतं ते आणि दिवसा कडक ऊन, त्यामध्ये याचा प्रादुर्भाव खूप जास्त झाला होता आणि बऱ्यापैकी हा जो प्लॉट आहे हा ट्रेसमध्ये गेला होता आणि याचा जो शेंडा आहे तो पूर्ण सुकल्यावाने झाला होता। तर त्यासाठी आपण कोणत्या फवारण्या केल्या आणि त्याचे कशा प्रकारे रिझल्ट आले आणि काय काय याच्यामध्ये ड्रिपनं आपण त्या ठिकाणी आळवणी केली, जेणेकरून ही सेटिंग जी दिसते तुम्हाला 5-5-6 फळं आहे पूर्ण सेट झालेले आणि इथं पण बघू शकता हे पूर्ण पंजे सेट झालेले आहे आणि हा जो शेंडा आहे हा एकदम क्लिअर निघलेला आहे। हा प्लॉट पूर्ण पिवळा दिसतोय, म्हणजे फ्लॉवरिंग तिची खूप जबरदस्त निघलेली आहे। तर त्यासाठी आपण काय काय केलं ते आपण लगेच डिस्कस करूया। तर सर्वप्रथम ज्यावेळेस हा प्लॉट 30 दिवसाचा झाला त्यावेळेस याच्यावर थोडा 30-32 दिवसाचा झाला त्यावेळेस अशी अटॅक आला होता बॅक्टेरियल, आपण त्याला जो लिप स्पॉट किंवा फळावरील जो टिपका होतो तो, आणि झांतोमोनसचा पण त्यामध्ये अटॅक झाला होता। अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट पण आला होता, जसं तुम्ही इथं बघू शकता। इथं हा खालून प्लॉट कसा झालेला दिसतो, तर अशा प्रकारे झाला होता आणि शेंडा त्याचा सुकल्यावाने झाला होता। तर त्यासाठी आपण त्याला ड्रिपद्वारे सर्वात आधी पांढरी मुळी चांगली वाढावी यासाठी पॉवर मॅक्स तापीचं ज्यामध्ये मायक्रोरायझा आहे ते आपण दिलं होतं। त्या ठिकाणी एकरी 500 ग्राम, सोबत त्यामध्ये आपण SK बायोबीजचं सुडोमोनस 100 ग्राम अशी एक आळवणी करून घेतली होती। आणि त्यावेळेस जे आपण फवारणी केली तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपण शिल्ड जे हायड्रोजन परऑक्साईड येतं नॅनो सिल्वरसह, त्याचा त्या ठिकाणी 50 ml प्रति 20 लिटर पंपासाठी वापर केला होता। त्यानंतर 3 ते 4 दिवस गेल्याच्या नंतर आपण दुसरी फवारणी जी घेतली होती ती म्हणजे कॅप्टप टाटाचं, आणि त्यामध्ये बॅक्टेरिसेल जे अँटीबॅक्टेरियल येतं ते आपण त्या ठिकाणी घेतलं होतं। दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर तिसरी फवारणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे रिवर्स आणि स्कोर, त्याचे खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळाले। आणि त्यावेळेस आपण त्याला ड्रेंचिंग जोडे, ज्यावेळेस आपला प्लॉट हा 40-42 दिवसात झाला त्यावेळेस त्याला अल्बर्ट सोल्युशन त्या ठिकाणी दिलेलं होतं। तर ते अल्बर्ट सोल्युशन दिल्याच्या नंतर आपण हे फ्लॉवरिंग, सेटिंग आणि ही फुलकळी एकदम पिवळा झालेला आहे प्लॉट। आज 46वा दिवस आहे, 4 ते 5 याला अल्बर्ट सोल्युशन देऊन झालेले आहे दिवस। आणि त्यानंतर आपण जी फवारणी घेतली त्यामध्ये मिराविस डिओ आणि आपण वायगो या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतलं होतं 20-20 ml प्रति 20 लिटर पंपासाठी। तर त्याचा पण खूप छान रिझल्ट आला आणि आजची जी कंडिशन आहे प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय। हा शेंडा आहे पूर्णपणे एकदम फ्रेश दिसतोय, कसलाही टिपका नाहीये आणि ही जी सेटिंग आहे ती एकदम जबरदस्त त्या ठिकाणी चालू आहे। तर अशा प्रकारे आपण याचं नियोजन केलेलं आहे आणि एकदम जबरदस्त रिझल्ट मिळालेले आहे। तर तुम्ही पण तुमचा जर प्लॉट 30-32 दिवसाचा अवस्थेत असेल तर अशा प्रकारे जर नियोजन केलं फवारणीचं आणि ड्रिपचं तर निश्चितच चांगला या ठिकाणी तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील। याच्यानंतर आपण याला आता कॅल्शियम देऊन घेणार आहोत, जेणेकरून ही जी सेटिंग आहे ही पूर्णपणे सेट होऊन जाईल। आणि सेटिंगसाठी आपल्याला जो स्प्रे द्यायचा आहे तर यामध्ये आपण त्याला होमोब्रोसिलोनाइट म्हणजे जे स्केलअप येतं आनंद ॲग्रोचं ते याच्यामध्ये आपण घेणार आहोत 20 ml प्रति 20 लिटर पंपासाठी, सोबत बोरॉन त्यामध्ये आपण घेणार आहोत 20 ग्राम प्रति 20 लिटर पंप, आणि त्यामध्ये आपण रोको हे बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत। अशी एक फवारणी आपण यामध्ये काढून घेणार आहोत येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये, जेणेकरून ही जी पूर्ण पिवळा झालेला प्लॉट आहे हा पूर्ण त्याचं फळामध्ये रूपांतर होईल आणि खूप चांगली त्या ठिकाणी सेटिंग होईल। तर व्हिडिओ जर आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या असेच गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।